नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विवेक चर्जन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र। सध्या परिस्थितीमध्ये तूर या पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। या हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे तूर या पिकामध्ये मर होत आहे। जर आपल्या शेतामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपल्या शेतामध्ये जाऊन शेतामध्ये तुरीच्या झाडाचे निरीक्षण करावे। हुमणी अळी जी आहे ही जमिनीमध्ये राहून पिकांच्या मुळावरची साल व खोडाच्या जवळील साल कुरतडून खाते, ज्यामुळे तूर या पिकाला होणारा पाण्याचा व अन्नद्रव्याचा पुरवठा बंद पडतो, तूर हे पीक मरून पडते। त्यामध्ये तुरीचे झाड जर वाढलेले आपल्याला दिसत असेल तर वाढलेल्या झाडाच्या खाली जागेवरची माती आपण उखळून बघावी। या ठिकाणी जर आपल्याला हुमणी अळी आढळत असेल तर या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी आपण दोन प्रकारे या अळीचं नियंत्रण करू शकतो। त्यामध्ये सगळ्यात पहिला पर्याय आहे खतामध्ये कीटकनाशकांचा वापर करून या अळीला नियंत्रण करणे व दुसरा पर्याय आपल्याकडे आहे ड्रिंचिंगद्वारे या अळीचे नियंत्रण करणे। जर आपल्याकडे तुरीला खत देणे चालू असेल किंवा तुरीला सेकंड डोस खताचा डोस हा आपण देत असेल तर या खताच्या डोसमध्ये कार्बोफ्युरॉन हे कीटकनाशक एका 50 किलोच्या बॅगला 5 किलो मिसळून या तुरीच्या झाडाच्या बुडापाशी आपण टाकून द्यायचं आहे। त्यामुळे ते कीड त्या कीटकनाशकाच्या संपर्कात येऊन नियंत्रणात होईल। व दुसरा पर्याय आपल्याकडे आहे, जर आपल्याला खत देणं झाले असतील तर दुसरा आपल्याकडे पर्याय आहे तुरीला हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी ड्रिंचिंग करणे। या ड्रिंचिंगच्या औषधामध्ये आपण केमले कंपनीचे बुलडोर नावाचे औषध मार्केटमध्ये आहे। हे औषध 200 लिटर पाण्याला 250 मिली टाकून याचा आपल्याला प्रति एकर मध्ये आपली याच्या ड्रिंचिंग करायची आहे। जर आपल्याला बायोलॉजिकली हुमणी अळीवर कंट्रोल करायचं असेल तर मल्टीप्लेक्स कंपनीचे सोल्जर नावाचे औषध आपल्याला 200 लिटर पाण्याला 1 किलो टाकून या ठिकाणी वापरायचे आहे। या सोल्जर औषधामध्ये ईपीएन टेक्नॉलॉजीचे निमॅटोड्स वापरले आहेत, जे हुमणी अळीला शोधून मारेल असं या औषधाचं वैशिष्ट्य आहे। तर ह्या दोन प्रकारे आपण या हुमणी अळीचं नियंत्रण मिळवू शकतो। अशाच शेतीविषयक नवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा। धन्यवाद।